बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल महाराष्ट्राचं झालेलं मतदान आणि मतदानाची टक्केवारी यावर अनेक राजकीय विश्लेषकांनी आपापली मतांतरं मांडलेली आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीसांचं सकाळी सकाळी एक विधान माझ्या कानावर पडलं. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी आता बोलण्यातून संन्यास घ्यायला पाहिजे. राजकारणातून त्यांना घ्यायचंच आहे 23 तारखेला, पण 2 दिवस कमीत कमी बोलण्यातून संन्यास घ्यायला हवा होता. कमीत कमी आपली ती विधानं मीडियासमोर मांडायला नको होती. पण ठीक आहे, त्यांनी ती मीडियासमोर विधानं मांडली आणि काय म्हणाले की महाराष्ट्रात वाढलेला मतदानाचा टक्का हा महायुतीच्या बाजूने जातो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. तर महायुती आजपर्यंत किती वेळा जिंकली? तर 19 आणि 2014. इतिहास काढेपर्यंत तुमचा एवढा इतिहास आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्यावेळेस शिवसेना सोबत होती म्हणून तुमचा काय तो इतिहास नाही, तर तुम्ही इतिहास जमा झालेले असता. हे देवेंद्र फडणवीसांनी कदाचित विसरता कामा नये. पण आज महाराष्ट्राची जर टक्केवारी पाहिली, मी जर आकडेवारी पाहिली आणि म्हणतं देवेंद्र फडणवीसांचं नेमकं काय चाललंय, म्हणजे तावडेंना फसवण्यामध्ये किंवा इतर भाजपाच्या मोठमोठ्या नेत्यांना संपवण्यामध्ये जे तुमचं कार्य चाललेलं आहे, ईश्वर कार्य, ते तुम्ही चालू ठेवावं. पण ह्या आकडेवाऱ्यांमध्ये कसले गोष्ट आहे? देवेंद्र फडणवीस एकेकाळचे चाणक्य समजले जायचे किंवा म्हणवले जायचे, ते खरंच देवेंद्र फडणवीस आज चाणक्य राहिलेले आहेत का? आज त्यांच्या पक्षामध्ये, स्वतःच्या पक्षामध्ये काय प्रतिमा म्हणा, इमेज म्हणा, आम्ही आमच्या भाषेत इज्जत म्हणा, काय राहिलेली आहे उभा महाराष्ट्र जाणतो. असो, दिल्लीश्वरांच्या नजरेत देवेंद्र फडणवीसांची किंमत सध्याच्या घडीला मला शून्य दिसते. असं जर नसतं तर तावडेंचा अशा प्रकारे काटा काढण्याचं काहीही कारण नव्हतं. तावडेंचा काटा काढला गेलेला आहे. लोक या विधानसभेच्या निवडणुकीनंतर समजा चुकून माकून आमचं सरकार बनण्याची परिस्थिती असेल आणि कदाचित महाराष्ट्रात एखादा मराठा चेहरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी द्यायची वेळ आली, तर भाजपाचा एखादा कोर चेहरा कुठला, तर विनोद तावडे व्यतिरिक्त कुठलंही दुसरं नाव सध्याच्या घडीला दिसत नाही. त्यामुळे विनोद तावडेंचा बरोबर 1 दिवस अगोदरच कार्यक्रम करून टाकायचा, 1 दिवस बरोबर अगोदरच गेम करून टाकायचा, ही काही वेगळी खेळी देवेंद्र फडणवीसांना शिकवायची गरज नाही. आणि आपल्याच पक्षातल्या लोकांचे काटे काढण्याचा स्वभाव त्यांचा फार जुना आहे. आपण फार त्याची उदाहरणं देता येतील, पण त्यामध्ये मला माझा आजचा व्हिडिओ फुकट घालवायचा नाही. या सर्वांमध्ये ज्यावेळेस मी महाराष्ट्राच्या मतदानाचे कालचे आकडे पाहिले, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला वाटतं 58.38 असा काहीतरी मतदानाचा आकडा राहिला. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही हा आकडा कमी आहे आणि ह्यांना हा वाढीव आकडा वाटला. म्हणजे लोकसभेतही महाराष्ट्राचं मतदान कमी राहिलं आणि विधानसभेतही महाराष्ट्राचं मतदान कमी राहिलं. याचं एक महत्त्वाचं कारण सांगतो, ती म्हणजे निराशा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये सरकारविषयी असलेली निराशा, आणि याचं परिवर्तन हे कमी मतामध्ये होत असतं. लोकसभेमध्ये ज्यावेळेस कमी मतदान झालं किंवा कमी आकडा आला, त्यावेळेस त्याचं परिवर्तन हे महायुतीच्या विरोधात गेलं होतं. त्याचं परावर्तन जे महायुतीच्या विरोधात गेलं होतं, आपण सर्वांनी पाहिलं असाल. त्यावेळेस महायुतीच्या जागा 42 वरनं जवळपास 42-43 वरनं जवळपास या जागा आल्या होत्या 15 वर. म्हणजे जवळपास हा 60 ते 70% इम्पॅक्ट झाला होता. किंवा असंही तुम्ही म्हणू शकता की कमी झालेलं मतदान हे भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे बगलबच्चे, त्यांच्या टोळ्या यांच्या विरोधात कायम गेलेलं आहे. एवढा सगळं माहीत असताना, एवढा सगळा इतिहास माहीत असताना कशासाठी देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या असतील? तर ठीक आहे, गेल्या मधल्या 2 दिवसाच्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना शांत झोप लागावी, कदाचित हा त्यांचा उद्देश असू शकतो आणि ते त्यांना लखलाभ. पण आज तुम्हाला मी सांगतो, महायुतीला या सगळ्याचा एक मोठा फटका बसणार आहे. काल अनेक मीडियाचे ट्रेंड आले, सर्वे आले. त्या सर्वेमध्ये जर तुम्ही 12 सर्वे पाहिले असतील, तर 12 पैकी जवळपास 7 सर्वे महायुतीच्या, तर 6 सर्वे हे महाविकास आघाडीच्या बाजूने देखील आहेत. आणि त्यातले महत्वाचे सर्वे म्हणजे TV9चा हा सर्वे. या TV9च्या सर्वेमध्ये स्पष्टपणे 146 ते 150 जागा दाखवल्या गेलेल्या आहेत. चला, मी सर्वेला देखील आपण कधी महत्व देत नाही, त्या मानत नाही, कारण 400 पारचे देखील आपण सर्वे पाहिलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जवळपास 45+ जागा जातील अशा प्रकारचा देखील एक सर्वे पाहिलेले आहेत त्या काळामध्ये. कुठे? लोकसभेच्या काळामध्ये 45+ म्हणजे आउट ऑफ 48, आउट ऑफ 48 जागा महाराष्ट्रामध्ये आम्हाला 43 ते 45 जागा मिळतील, इथपर्यंत गमजा मारल्या गेल्या होत्या. हे काही तुम्हाला आता आठवायची गरज नाही, कारण ही काल परवा झालेल्या गोष्टी आहेत. पण महाराष्ट्रामध्ये एवढं कमी मतदान होऊन देखील कुठला आत्मविश्वास यांच्यामध्ये एवढा असतो मला आजपर्यंत कळालं नाही, ज्या आत्मविश्वासाच्या बळावर हे एवढ्या गमजा मारत असतात. मी तुम्हाला जवळपास काही जिल्ह्यांच्या आकडेवाऱ्या सांगतो, जिथे मतदानाची टक्केवारी काय होती तुम्हाला अंदाज येईल. जळगाव जिल्ह्यामध्ये 54.69% मतदान झालंय. जळगाव जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये 64.17, त्यातल्या त्यात जळगावपेक्षा बऱ्यापैकी वातावरण आहे.
कोल्हापुरामध्ये 67.97%, कोल्हापुरात देखील बऱ्यापैकी वातावरण आहे. लातूरमध्ये 61.43, मुंबईमध्ये 49.7. हे सगळ्यात महत्वाचं. जेवढं कमी मतदान राहील तेवढं महाविकास आघाडीला हे फायदेशीर ठरणार आहे. कारण जो असा उमेदीने बाहेर पडणारा वोटर असतो तो बाहेर पडलेला नाही, ज्याला जो सरकारच्या बाजूने खरं तर वोटिंग करत असतो, उमेदीने बाहेर पडत असतो. त्यामुळे चिडलेला मतदार मात्र बाहेर पडला. पण जो भारतीय जनता पक्षाचा मतदार असतो किंवा सरकारच्या बाजूच्या असलेल्या पक्षांचा मतदार असतो, ज्याला काहीतरी एक विशेष वाटत असतं, सरकारकडनं काहीतरी कामगिरी झाली आणि त्या कामगिरीला अनुसरून आपण मतदानाला बाहेर पडूया, तर तो मतदारांचा टक्का जर बाहेर पडला नाही तर मतदारांची आकडेवारी खालवत असते. मुंबईमध्ये झालेलं सगळ्यात कमी मतदान आणि विशेषतः शिवसेनेच्या सर्वाधिक जागा या मुंबईतनं आहेत. कारण शिवसेना मला वाटतं जवळपास 23 ते 24 जागा आउट ऑफ 36 मुंबईतनं लढवत आहे. त्यामुळे मुंबईतलं 49.7% मतदान आणि मुंबई उपनगरातलं 51.76% मतदान हे आपल्या पथ्यावर पडताना मला इथे दिसतं. कारण मागच्याही वेळेस मुंबईमध्ये मतदान हे फार कमी झालं होतं आणि शिवसेनेच्या 4 जागा लढल्या, 4पैकी 4ही जागा जिंकून आलेल्या होत्या. त्यात मी वायकरांची जागा जी आपण हरलोय, म्हणजे अमोल भैया कीर्तीकर जे हरले, ती जागा देखील मी आपल्यामध्ये पकडतोय. कारण 47 मतांचा हा पराभव नसतो. त्यामुळे 4पैकी 4ही जागा मुंबईतल्या आपण जिंकून आलो होतो आणि जवळपास 4 जागा 6 चोक 24, 6 विधानसभा एका खासदारकीच्या अंतर्गत असतात. 6 चोक 24 मतदारसंघांवर शिवसेनेचं प्रभुत्व आहे आणि महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या जागांमध्ये मुंबईचा वाटा आणि कोकणातला वाटा हा विशेष असणार आहे. मुंबई उपनगरामध्ये मला वाटतं 51.76, नागपूरमध्ये 56%, नांदेडमध्ये 55.88%, त्यानंतर नंदुरबारमध्ये 63.72%, नाशिकमध्ये 59.85%, धाराशिवमध्ये 58.59% आणि पालघरमध्ये 59.31% इतकं मतदान झालेलं आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्याचं सांगतो तुम्हाला. परभणीमध्ये 62.73%, पुण्यामध्ये 54.9%, रायगडमध्ये 61.1%, रत्नागिरीमध्ये 60.35%, सांगलीमध्ये 63.28%. सांगलीमध्ये देखील चांगलं मतदान दिसतंय आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा. आता ह्याच्यात तर तुम्हाला विशेषतः रत्नागिरीचं सांगतो. बाळमाने असतील किंवा उदय सामंत असतील, बाळमाने तगडी फाईट देत आहेत आणि संपूर्णपणे भाजपाचं मतदान बाळमाने शिवसेनेच्या बाजूने फिरवण्यात यशस्वी होत आहेत. सिंधुदुर्गातली जागा सांगतो तुम्हाला मी. कुडाळ असेल किंवा कणकवली असेल, दोनही ठिकाणी म्हणजे निलेश राणे जिथून लढतायत वैभव नाईकांच्या विरोधात, तर ती जागा तुम्ही मला वाटतं न्यूज 18चा सर्वे पहा किंवा न्यूज 18 लाईव्ह चालू आहे मराठी, न्यूज 18 मराठी लाईव्ह तुम्ही पहा. तिथे तुम्हाला मला वाटतं वैभव नाईकांच्या विरोधात निलेश राणे पराभवाच्या छायेत तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही तेही सर्वे पहा न्यूज 18 वर जाऊन लाईव्ह. तिथे कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या विरोधात संदेश पारकर देखील पॉझिटिव्ह दिसत आहेत. दीपक केसरकर विरुद्ध राजन केणी सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. फक्त एक महाडची जागा मला का कुणास ठाऊक यांनी निगेटिव्ह दाखवलेली आहे, म्हणजे स्नेहलताई जगतापांच्या विरोधात भरत गोगावलेची. पण मला त्याच्यात काही तथ्य वाटत नाही. महाडची जागा देखील शिवसेनेसाठी पॉझिटिव्ह आहे. भास्कर शेठ जाधवची गुहागरची जागा आहे किंवा दापोलीची योगेश कदम विरुद्ध संजयराव कदम, याही जागा पॉझिटिव्ह दाखवल्या. फक्त एक महाडचीच जागा आणि एक चिपळूणची जागा, या 2 जागांसाठी मला माहित नाही काय नेमकं आहे. चिपळूण विषयी मी तितकं फारसं मला अवगत नाहीये, तिकडचं तेवढं ज्ञान नाहीये मला. पण मला महाड विषयी मी ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे, ग्राउंडची परिस्थिती मी चांगली जाणतो. महाडमध्येही शिवसेनेचा घवघवीत विजय होईल ही माझी संपूर्णपणे खात्री आहे. 100% नाही 200% महाडमध्ये विजय होईल. सिंधुदुर्गचं असेल 62% मतदान, सोलापुरात 57.9% मतदान, ठाण्यामध्ये 49.76. ठाण्यातलं झालेलं सगळ्यात कमी मतदान 49.76चं मतदान हे आपल्या पथ्यावर पडणार आहे. ठाण्यामधून सुद्धा मी जवळपास 2 जागा एक्सपेक्ट करतोय. आउट ऑफ 3 मी 2 जागा एक्सपेक्ट करतोय. वर्ध्यामध्ये 63.50, वाशिममध्ये 57.42 आणि यवतमाळमध्ये 61.22. अशा प्रकारचं हे मतदान जे दिसतंय, हे सगळे मतदानाचे आकडे पाहता महाराष्ट्रामध्ये यांना कुठल्या बाजूने दिसलंय, म्हणजे कुठून यांना कळालं की महाराष्ट्रातला मतदानाचा आकडा वाढलेला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः मतदानाचा जरी आकडा वाढला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रातलं मतदान हे कमीच आहे. 58 पर्यंत मतदान झालं म्हणजे कमी आहे. महाराष्ट्रात जवळपास 65च्या पुढे हे मतदान जायला हवं होतं. खरं तर मतदारांनी बाहेर पडायला हवं होतं ही आमची देखील इच्छा आहे. पण ठीक आहे, जे काही असेल ते
महाराष्ट्रामध्ये येत्या 23 तारखेला ज्यावेळेस आपण निकाल पाहाल, या महायुतीचं हे बेकायदेशीर सरकार पडलेलं असेल आणि महाविकास आघाडीचं एक नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होण्याची चिन्ह असतील. अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असतो की अजित पवार नेमके कुठल्या बाजूने असणार, कारण अजित पवार इकडनंही वळू शकतात. तर अजित पवारांचं मी आज सांगू शकत नाही. त्यांना कधी कुठे जायचंय, विकासाच्या बाजूने ते कधी कुठेही पळत असतात असं त्यांचं ते आतापर्यंत म्हणत असतात. जे काही असेल ते अजित पवारांविषयी मी आज सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं असेल आणि शिवसेनेच्या नेतृत्वात हे सरकार असेल यातही दुमत नाही. जवळपास 60 ते 65 पर्यंत शिवसेनेच्या जागांचा आकडा जायला हवा. जवळपास 60 ते 62-63 पर्यंत काँग्रेसच्या जागांचा आकडा जायला हवा. 55च्या आसपास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आकडा जायला हवा. शिंदे टोळी 15 ते 19 ते 15 ते 20 मध्ये, भारतीय जनता पक्ष 55 ते 60 मध्ये आणि अजित पवार गट हा 18 ते 22 पर्यंत जायला हवा. मनसेचा सध्याच्या घडीला जरी सर्वेचे आकडे हे 0 दाखवत असले तरी मनसेला एखादी तरी जागा मिळेल असा माझा अंदाज आहे. पाहूयात नेमकं. पण मनसेचा आकडा सध्या तरी 0 दाखवला जातोय. आपण स्वतः कुठला म्हणजे असं मनसेच्या विषयी सर्वे केला नाही, त्यामुळे मला मनसेविषयी कसं माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीचं मी अजूनही काही सांगू शकत नाही. वंचित बहुजन आघाडीवर मी तितकासा अभ्यास केलेला नाही. पण मतदानाचा 1% बऱ्यापैकी वंचित बहुजन आघाडीकडे असू शकतो. 4 ते 4.5% मतदानाचा आकडा मतदानाचा एक पर्सेंटेज त्यांच्याकडे असू शकतो, एवढं मला वाटतं. वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल किंवा MIM असेल, या तीनही पक्षांचा असा विशेष फॅक्टर महाराष्ट्राच्या निवडणुकांवर झालेला नाही. जे काही असेल ते महाराष्ट्राच्या, ही जी निवडणूक लढली गेली आहे मुळात ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर लढली गेली आहे. त्यामुळे शिवसेनेत झालेली फूट, राष्ट्रवादीत झालेली फूट आणि त्यानंतर महाराष्ट्राचं झालेलं कलंकित राजकारण, या सगळ्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा नेमकं काय कौल असणार आहे, जो मतपेटीत काल बंद झालेला आहे, तो येत्या 23 तारखेला आपण पाहूच. पण महाराष्ट्रात सरकार बदलणार आणि महाराष्ट्रात नवं वारं वाहणार यात मात्र दुमत नाही. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या. जय महाराष्ट्र.